कामाचे भांडवल न करुणी कधी, नाही झाला अजून तो पोट भरू, नाही झाला अजून तो पोट भरू। गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु। गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु। या मंगल प्रसंगी तुझला स्मरू, या मंगल प्रसंगी तुझला स्मरू। गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु। गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु। मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है, मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है। वो बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, वो बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, वो बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, वो बुद्ध है बुद्ध है बुद्ध है। देश न जाने भेष न जाने, देश न बुद्धि की शुद्ध है। मन के अंधों को दी आंखें, मन के अंधों को दी आंखें, सुनाई बहरों को दो बातें। सदियों के गूंगे गाने लगे, गाने लगे। ये बुद्ध की सेवा प्रसिद्ध है। मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है। वो बुद्ध है बुद्ध है, तन शुद्ध है बुद्ध है, वो शुद्ध है बुद्ध है, तन शुद्ध है बुद्ध है। न जाने ओ भेस न जाने, देश न बुद्धि की शुद्ध है। उस वैज्ञानिक की बातें भली, कहे भाग्य विधाता कोई नहीं। उस वैज्ञानिक की बातें भली, कहे भाग्य विधाता कोई नहीं। खुद ही खुद के दीप बनो, तुम पर क्या चले जोर कोई, तुम पर क्या चले जोर कोई। देश न जाने भेष न जाने, देश न बुद्ध की शुद्ध है। वो रंग न जाने वर्ण न माने, सबका वो मन मीत है। मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है।
मन शुद्ध है धन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है। ओ बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, ओ बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, ओ बुद्ध है बुद्ध है बुद्ध है, ओ बुद्ध है बुद्ध है बुद्ध है। मन शुद्ध है धन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है। मन शुद्ध है धन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है। सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मां नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं भन्ते। तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। शरणागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। सुरामेरयमद्यपमादधाना वेरमणि शिक्षापदं समादियामि। शरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा
अपमादेन सम्पादिता साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार मिळाला, माना सन्मानाने राहण्याचा अधिकार मिळाला। या सर्व बाबींमुळे आपल्या जीवनाचं ज्यांच्यामुळे सोनं झालं असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मविनयाला अनुसरून पूजनीय भिक्खू राहुलो पूज्य बोधिपालोचे महास्थवीर बंदेच्या आदेशाचं पालन करून आपल्या या लोकोत्तर महाविहार शाखा भालगाव या विहारामध्ये राहून तुम्हाला सर्वांना धम्मदेशना देऊन भगवान बुद्धाच्या तत्वाचं ज्ञान देऊन भिक्खूचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडलेले आहे आणि म्हणून त्यांच्या कठीण चिवरदान समारंभाला अनुसरून आज या ठिकाणी मोठा भिक्खू संघ उपस्थित आहे। या भिक्खू संघामध्ये ज्यांनी देश विदेशामध्ये आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, विशेषतः पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जाऊन ज्यांचा धर्मावरती आणि भाषेवरती सुद्धा ज्यांचं प्रभुत्व आहे असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघ नायक लोकोत्तर महाविहाराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्थवीर या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत। आपल्या या कार्यक्रमासाठी विदर्भामध्ये ज्यांचं खूप चांगल्या प्रकारचं धर्माचं काम आहे, जे भिक्खू संघामध्ये खूप मोठे सिनियर आहेत असे आदरणीय पूजनीय भदंत सत्यानंदजी महास्थवीर जे महाराष्ट्र भिक्खू संघाचे उपाध्यक्ष आहेत। आज आपल्याला प्रमुख धम्मदेश देण्यासाठी बंदेचे आपल्याला लाभलेले आहेत आणि तद्वतच धम्मपीठावरती उपस्थित मोठा भिक्खू संघ आहे। यामध्ये डोंगरगाव या ठिकाणी राहणारे पूज्य भदंत महादेव ठेरो, पूज्य भिक्खू धम्मानंद, पूज्य भिक्खू विनय सिंग, भिक्खू सुबोध, यवतमाळवरून पूज्य बनते सत्यानंदजी महास्थवीर बनतेच्या सोबत आलेले आहेत आणि ही जे काही सुंदर बुद्ध रूप दिसतं आपल्याला हे ज्यांनी निर्माण केलं असे खमसिंग भंतेजी, त्यांच्या सहवासात राहणारे पूज्य भिक्खू अस्वजित भंतेजी, त्यांनी आता थायलंडला वर्षवास संपन्न केला आणि आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले। लोणारून आलेल्या आर्या शासनप्रेती फेरी भदंत संगपाल थेरो, पूजनीय भदंत संगानंद, पूजनीय भदंत शीलानंद अकोला, पूजनीय भदंत कुलदीप, पूजनीय भदंत उपाली, पूजनीय भदंत धम्मरतन, बनते दीपयो, बनते धम्मदीप, बनते विपश्ची, बनते बुद्धशरण, बनते संघप्रिय, संगदीप आदी पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे औरंगाबाद शहरामधून बरेच उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यामध्ये आपल्या लोकोत्तर महाविहाराचे सन्माननीय कोषाध्यक्ष आर लेमारे सर, त्यांचा संपूर्ण परिवार आणि आपल्या या नगराच्या आजूबाजूला असणारे मग बालगावचाच कार्यक्रम आहे। बालगावचे उपासक उपासिका चिखली येथील गजानन नगर, पंचशील बुद्ध विहार, संभाजीनगर, अंधेरा आणि अन्य एरियातून म्हटल्यापेक्षा छोट्या छोट्या गावातून या कार्यक्रमासाठी खूप काही उपासक या ठिकाणी उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व उपासक उपासिकांना प्रथमतः या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत होईल
आणि ते फक्त समोरच्या ज्येष्ठ 2-3 बंधेचे स्वागत होईल आणि त्यानंतर आपण थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल करून बंधेच्या धर्मदेश मेळावा प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, पण तो कार्यक्रम सोडून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बंधेचे उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आपण अगोदर धर्मदेशना ऐकणार आहोत। तेव्हा बालगाव येथील उपासक उपासिकाचे हजर असतील त्यांनी ताबडतोब समोर या आणि भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्तवे बंधेचं बुके देऊन ते स्वागत करतील। त्यांना सूचना आहे बालगाव येथील उपासक साधो साधो फोटाला बरोबर चिखली येथील घटना येथील उपासक उपासकांना सूचना आहे की त्यांनी पूजनीय भदंत सत्यानंद महास्तवे उपाध्यक्ष महाराष्ट्र भिक्खू संघ बंधेचा बुके देऊन स्वागत करतील। त्यांना सूचना आहे आणि आपण बसल्या साधू द्या साधो 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 या लवकर या साधो साधो फोटो घेऊन घे क्रॉस मध्ये ताई मागत थोडंसं थोडंसं आपण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल केलेला आहे, फक्त ज्येष्ठ बंधूंचे स्वागत केलेलं आहे, नंतर संपूर्ण भिक्खू संघाचा साधो साधो समोर बघा। यानंतर यश सिद्धी सैनिक देशाची सेवा केली आणि आता धर्माची सेवा करत आहे। भिक्खू संघाच्या कार्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ते हातभार आणि यानंतर आपल्यामध्ये प्रमुख धर्मदेशना देण्यासाठी उपस्थित असतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सुखो बुद्धानुत्पादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगी समज्ञान तपोसुखो अर्थात बुद्धाचा जन्म होणं हे सुकर आहे, त्यांचा धम्मश्रवण करणं हे सुकर आहे, एकत्र येऊन आचरणाचं तप करणं हे सुकर आहे। असा जो महामंत्र तथागतांनी बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी दिला त्या तथागतांना त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आम्ही बौद्ध आहोत, ज्यांच्यामुळे आम्ही मान सन्मानाने सुखाने जीवन जगत आहोत, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन। आज ज्यांच्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये व्यवस्थितपणे काम करू शकतो धम्म कार्याचं आणि भिक्खू संघाला महाराष्ट्रातील भिक्खू संघाला भारतातील भिक्खू संघाला एक नवी दिशा देण्याचं ज्यांनी काम केलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेचे भिक्खू विशेषतः भारतामध्ये भिक्खू संघ अनेक गुटांमध्ये विखुरलेला होता। दान करतात तेव्हा त्या चार परिवारातील सदस्य अश्मती सुमनबाई गवई, अश्मन केशर गवई, अश्मती वैशाली वानखेडे आणि मुलांना त्याचा कारभार व्यापार जो तो करत होता तो व्यापार त्यांना मुलांना सोपवला 4-5 मुलांना आणि मुलांना मग त्याच्यावर बदली आली।
म्हणजे आमचा बाप आमचा पैसा काय करत आहे, दान करत आहे. आमचा बाप धन खर्च करत आहे आणि यामुळे त्याला दान देण्यासाठी पैसा देत नव्हता. तो दुःखी होता. असं असताना लहान मुलाची त्याला काळजी वाटायची. त्या काल नावाच्या मुलाची त्याला खूप काळजी वाटत होती आणि म्हणून भगवान गौतम बुद्ध दुःखी मनाने भगवान गौतम बुद्धाकडे हा अनाथपिंड दुःखी मताने गेला. अनाथपिंड भगवान बुद्धाकडे जेतवनामध्ये गेला आणि भगवान बुद्धांना प्रदक्षिणा घातली. अंजलीबद्ध प्रणाम न करता पंचांग प्रणाम केला आणि पंचांग प्रणाम करून भगवंताला म्हटलं की भगवान मी फार दुःखी आहे. माझ्या जीवनामध्ये सारे सुख मी मिळवले पण पुत्र सुख मी मिळवलं नाही आणि पुत्राचं सुख माझ्या जीवनामध्ये नाही. माझे मुलं मी एवढं मोठं दान करणारा मनुष्य पण दान करतानाही मला विचार करावा लागतो. पण भगवान मी दान कर्म करण्याचं सोडणार नाही. माझी तयारी आहे की मी मरेपर्यंत काही ना काही दान करेल. भलाही माझ्याकडून पैसा देण्यासाठी पैसा नाही आणि अन्य प्रकारचं दान देण्यासाठी पैसा नाही पण माझ्या मनाची तयारी आहे की मी दान कर्म करेल. पण भगवान मला एक नवीन दुःख निर्माण झालं आणि त्या दुःखाचं निराकरण मी करू शकलो पाहिजे असं मला वाटते. आणि हे जर दुःखाचं निराकरण मी करू शकलो आणि ते जर तुमच्याच्यानं होऊ शकलो, या दुःखातून मला बाहेर काढलं तर मी धन्य होईल. भगवान मी धन्य होईल. कारण माझा मुलगा हा एवढा लाड प्यारानं बिघडलेला आहे, लाडाने एवढा बिघडलेला आहे. त्याचा सकाळपासून दारू पिण्याचा छंद असतो, नाच गाणं पाहायला जाण्याचा छंद असतो, तो कोट्यावर जातो, जुगार खेळतो, म्हणजे मांस मदिरा सेवन करतो, जुगार खेळणाऱ्या मित्रांच्या संगतीत राहतो, वाईट मित्राच्या संगतीत राहतो. भिक्षा मात्र घ्या. तुमचा सर्व गवतो सावक अट्टपुरीचा फुगला म्हणजे काय? 8 धर्म 8 मार्ग. कोणते 8 मार्ग आहेत? श्रोतापती मार्गावर आरूढ असलेला, सकृतागामी मार्गावर आरूढ असलेला, अनागामी मार्गावर आरूढ असलेला आणि अनंतपद मार्गावर आरूढ असलेला. आणि मग हे 4 श्रोतापती फलप्राप्त, सकृतागामी फलप्राप्त, अनागामी फलप्राप्त आणि अनंत फलप्राप्त. ही दृष्टी त्याच्यामध्ये निर्माण झाली. त्याला संशय, विच्छिकंसा, शीलवत्त प्राशन या प्रकारचे भाव समजले आणि त्याच्यामध्ये एक समज निर्माण झाला की मी जे काही जीवनामध्ये करतो, माझ्या वडिलांना जे मी पैसे मागतो, ते जे आतापर्यंत मला पैसे देत आहे, आतापर्यंत जे मी उधळपट्टी करत आहे, आतापर्यंत जे मी पैशाचा नाश करत आहे, वाईट मित्राच्या संगतीमध्ये राहत आहे, तर हा काही मार्ग नाही. आणि बुद्धाने जो धर्म सांगितला की जगामध्ये दुःखाचं कारण तृष्णा आहे, त्याच्या मनाला एवढं खोलवर रुजलं की लोभ द्वेष कारण आहे, कामतृष्णा कारण आहे, भवतृष्णा कारण आहे, युवतृष्णा कारण आहे. तर त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण झाली, त्याच्यामध्ये सम्यक संकल्प निर्माण झाला आणि प्रज्ञाचक्षु निर्माण झाला. मनुष्याला प्रज्ञा कधी निर्माण होते? जेव्हा सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या 2 अंगांना तो समजतो. आणि जर तो 2 अंगांना समजू शकत नसेल तर त्याच्यामध्ये प्रज्ञा कधीही प्राप्त होऊ शकत नाही. वकिलाचं ज्ञान वेगळं, शाळेचं ज्ञान वेगळं, पण सम्यक दृष्टीचा भाव आपल्यामध्ये निर्माण फक्त बुद्ध धर्मानेच होऊ शकतो. सम्यक संकल्पाचा भाव फक्त आपल्यामध्ये भगवान बुद्धाच्या विचारानेच निर्माण होऊ शकतो. आणि तो भाव कालमध्ये निर्माण झाला आणि काल मग 3 दिवसाच्या नंतर घरी गेला बुद्धाचं प्रवचन आहे आणि घरी जाऊन बसला, मस्त आंघोळ केली आणि तो ध्यान करतो. दारू पिणारा म्हणून ध्यान करत बसला. बाप जाऊन पाहते अनाथपिंड मोठा चमत्कार की माझा मुलगा ध्यान करत आहे, आंघोळ करून बसलेला आहे. ध्यानातून पोराला उठवलं आणि म्हटलं की काळ तुला पैसे पाहिजे नाहीत काय? तर त्यानं म्हटलं की त्याच्या पित्याला म्हणाला की तात आता मला पैशाची गरज, मी या पैशाला घेऊन काय करणार आहे? आणि तो दुरुस्त झाला. आणि म्हणून मी तो पहिल्यांदाचा मुद्दा जो ठेवला होता की मात्या पितांनी धर्माचे संस्कार दिले पाहिजे. मुलांना जर तुम्ही धर्म शिकवला तर तुमच्या मुलांना आई वडिलाची सेवेचा मार्ग समजू शकेल. माता पितू पठाण पुत्तदारस संग हो अनाकुल्लाच कम म्हणता येतन मंगलम उत्तम. म्हणजे आई वडिलाची सेवा करण्याचा भाव धर्मवान लोकांमध्येच निर्माण होऊ शकतो. आणि आपण जे चुकी केलेली आहे, भविष्यामध्ये जे शिकले सावले लोक असेल, शिक्षणाबरोबर धर्म शिक्षण द्या आणि त्या प्रकारची उभारणी
आज महाविहाराच्या 2-4 शाखा निर्माण झालेल्या आहेत आणि भंतेजींच्या द्वारे कुठल्याही प्रकारचा ढोंग नाही. भंतेजीचे प्रशंसक आम्ही का आहोत, आमचे खूप मोठे काम आहे. देश विदेशातही आम्ही जातो, हिंदी भाषिक क्षेत्रातही जातो, पण अख्ख्या भारतामध्ये मी स्वतः पाहिलेला आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये जातो, कुठे कुठे जातो, अनेक भिक्खू लोक अनेक प्रकारचे ढोंग करतात. कोणी पायात चप्पल घालत नाही, हे एक ढोंग. कोणी पैशाला हातच लावत नाही, कोणी ठिगायचेच कपडे घालते, आपल्याच हाताने टरटर कपडे फाडते त्याने म्हणजे हे लावते. भंतीची जवळ कोणता सोन आहे आणि कोणाला 5 पैसे मागत आहे. म्हणजे नाटक नाही, ढोंग नाही. आणि आंबेडकरवादी भिक्खू खरा कोण की जो ढोंग करत नाही, कुणाला फसवत नाही. काही काही लोक तर नेत्याच्या मागे चापलूशी करत जातात. सर सर साहेब साहेब तुमच्या जिकडे ये कठिन चीवर ये पवित्र चीवर महाफलदायी है जीवन में एक बार करना है जरूरी ये कठिन वरदान अरहंतों का ध्वज है वैराग्य का वज है बुद्धों का ये ध्वज है ये पवित्र चीवर ये पवित्र चीवर वर्षावास में करते हैं शील गुणों का अर्जन ऋतु समापन में होता है ये पुण्य का समर्पण ये कठिन वरदान। हसत खेळत आपल्या सामाजिक जीवनामध्ये उपयोगी पडणारे भगवान बुद्धाचं तत्व कसं लाभदायक आहे कल्याणकारक आहे अगदी हसत खेळत आपल्या मनावरती रुजेल असा उपदेश भंतेजीने या ठिकाणी केलेला आहे। भंतेजीला थोडंसं पुढं अर्जन जायचं असल्यामुळे मी भिक्खू राहुलो यांना सूचना करतो की त्यांनी भंतेजींना दान देऊन यथोचित भंतेजीचा सन्मान करावा। सर थोडं क्रॉस साधू 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 साधु 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 ये कठिन वरदान अरहंतों का ध्वज है वैराग्य का ध्वज है बुद्धों का ये ध्वज है ये पवित्र चीवर ये पवित्र चीवर चित्ताच्या चेतनेमुळे कुशल चेतनेमुळे अतिशय श्रद्धायुक्त भावनेमुळे आपल्याला हा अवसर प्राप्त झाला। याचं कारण असं आहे की थोडंसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आई ह्या सुरुवातीपासून अतिशय धार्मिक होत्या। ते एका नामांकित आश्रमामध्ये राहिल्या, सद्धर्माचं पालन केलं आणि त्यानंतर त्यांच्या चित्तामध्ये हे उत्पन्न झालं की माझ्या कमाईचा काही भाग मला दान करायचा आहे। दान केल्यानं खूप पुण्य मिळतं यावरती त्यांची खूप श्रद्धा होती।
पण त्यामधून पण आईला हे वाटत होता की माझं दान हे सत्पात्री पडलं पाहिजे, सत्पात्री लागलं पाहिजे. जसं त्यांनी जाहीर केलं की मला हे दान करायचं आहे, तर हे 1/2 एकर जमीन आहे. हे विहार त्या आईनंच बांधलेला आहे. इथं अगोदर भिक्षुनिवास बांधलेले होते आणि पलीकडे एक पाण्याची टाकी होती. एवढं सर्व आईने कंस्ट्रक्शन करून ठेवलेलं होतं. आणि ते दान द्यायचं आहे हे जसंही माहीत झालं तर मी नाव सांगत नाही, परंतु 5-6 मोस्ट सिनियर भंतेजी स्वतः आईकडे जाऊन आईला बोलले काय ते आम्हाला दान द्या, आम्हाला दान द्या. तर म्हणाला ठीक आहे भंतेजी, थोडंसं विचार करून सांगते. त्या सर्वांना बाजूला ठेवून आई औरंगाबादला आल्या आणि औरंगाबादला आल्या त्यावेळेस साळवे गुरुजी होते त्यांच्यासोबत. माणिक साळवे भंतेजीला विनंती केली की भंतेजी माझ्या दानाचा तुम्ही स्वीकार करा. भंतेजी म्हणे आई मी कोणते काही दान स्वीकारत नाही, मला जे योग्य वाटलं, ज्या ठिकाणी काही करता येईल, काही ॲक्टिव्हिटीज करता येतील, समाजाच्या उपयोगी येणारे काही प्रोजेक्ट राबवता येतील, असं जर असेल तर मग मी बघतो, नाही तर मग मला नाही पाहिजे ते. भंतेजी तुम्ही या ना, तुम्ही बघा ना, मला तुम्हाला ते दान करायचं आहे. 2 वर्ष मागे लागले भंतेच्या. मी भंतेच्या सोबतच राहायचो. भंतेच्या सोबत राहण्याचा मला जेवढा अवसर लाभला तेवढा एका भंतेजीला लाभला. स्वतःला मी धन्य समजतो की भंतेजीच्या सानिध्यामध्ये मला दीर्घ कालावधीपर्यंत राहता आलं, खूप काही गोष्टी शिकता आल्या. भंतेजी जे काही सत्यानंद भंतेजी मोठे भंतेजीच्या बाबतीमध्ये बोलले, एक शब्दही चुकीचा नाही बोलले. भंतेजीने पहिल्यापासून एक गोष्ट माझ्या पण मनावरती रुजवत गेले की जेवढा आतुरून आहे तेवढेच पाय पसरले पाहिजे. पण भंतेच्या पारमिता खूप आहेत, त्यांचं पुण्य खूप आहे, म्हणून त्यांना कोणालाच काही न म्हणता मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये दान मिळत गेलं, IAS ऑफिसर मिळत गेले आणि भंतेचं कार्य जे आहे ते वाढत गेलं. साऱ्या गोष्टी सोप्या आहेत, पण लोकांना विशेषतः भिक्षू संघाला एकत्र करणं, संघटित करणं हे अजिबात सोपं नाही आहे. तुम्हाला अनुभव असेल की तुमचे 4-5 मुलं असतील तर तुम्हाला त्या 4-5 मुलाला एका धाग्यामध्ये बांधून ठेवणं किती कठीण जातं हे तुम्हालाच माहिती आहे. तर मग हे तर अन्यान्य प्रांताचे आहेत, अन्यान्य बोली भाषा बोलणारे आहेत, अन्यान्य संस्कारचे आहेत. मी यासाठी म्हणतो की बरेचसेच लोक, जो मुलगा घरामध्ये खूप टवाळी करतो, टोकारी करतो, तर त्याच मुलाला आईवडील याला घेऊन टाका, तुम्ही तिकडेच ठेवा तुमच्याकडे, आमच्या लेवर देऊ नका, अशी भरती करतात आमच्याकडे. मग याला कदाचित टिकला तर टिकला मग आता टिकला तर ते काही गुणधर्म जातात का? नाही, ते काळा वेळाला अनुसरून ते दाखवतातच गुणधर्म. मग अशांना एका धाग्यामध्ये, विशेषतः धम्माच्या धाग्यामध्ये बांधणं एवढं सोपं वाटते का तुम्हाला? नाही. आणि म्हणून या सर्वची सर्व गोष्टी अलग अलग असताना, कुठे काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात येत असताना मग हे कसं भिक्षू संघाचं संघटन करता येईल, एकी करता येईल, तर भंतेजीने आपल्या डोक्यातून काढलं. जिल्ह्याच्या कार्यकारिणी नियुक्त केल्या. ही सर्वची सर्व संकल्पना पूजा बधू बालाजी महास्थापित भंतेची होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले, पूर्ण जिल्ह्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचं संघटन केलं, तसं त्यांना पद दिले आणि अधिवेशन घेतलं. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या परिसरामध्ये, नाक्षणवनामध्ये 2 दिवस ते अधिवेशन चाललं. संपूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून भिक्षू आले होते आणि त्या ठिकाणी मग एक प्रस्ताव समोर आला की मग आता हे संघटन झालेलंच आहे, तर मग यांचा कोणी एक अधिपती पाहिजे, महाराष्ट्र भिक्षू संघाचा अध्यक्ष पाहिजे. तर मग कोणाची निवड केली पाहिजे? तर सर्वजण एकमुखाने बोलले की संघटन ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांनाच यांचा पहिला अध्यक्ष होऊ द्या. तर सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन पूजनीय वदंत बधू बालाजी महास्थापित भंतेचा महाराष्ट्र भिक्षू संघाच्या अध्यक्षपदी एकमतानं नाव सुचवण्यात आलं आणि भंतेचे अध्यक्ष दीर्घ कालावधीपर्यंत राहिले. त्यांच्या कार्याचं एक कौतुक म्हणून
त्यांच्या कार्याचे एक अनुमोदन म्हणून ते लक्षात घेण्याजोगं आहे म्हणून त्यांच्या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अनुसंघ नायक पदावरती कुठल्याही प्रकारचे काही शिफारस न करता नियुक्ती करण्यात आली. यासाठी खूप लोक लगे लावतात, आम्हाला हे द्या, आम्हाला हा पुरस्कार द्या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, आम्ही तुम्हाला ते द्या, अशा प्रकारचे लगे लावतात की कुठल्याही प्रकारचं काहीच न करता केवळ भंतेचा सद्धर्माला अनुसरून असणारा आचरण, त्यांचे धम्मविनय त्यांनी आपल्या जीवनामध्ये पालन केलेले, त्यांच्यामध्ये असलेल्या त्यांच्या पारमिता, पुण्यपारमिता या सर्वांचा विपाक, सर्वांचं फळ भंतेजीला इतक्या मोठ्या अवस्थेला नेऊन पोहोचवलेलं आहे. आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर धम्मविनयाला अनुसरून जर चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण महिलांच्यासाठी, पुरुषांसाठी जर पुढे मिळत असेल तर ते फक्त आणि फक्त लोकोत्तरा महाविहारामध्येच मिळते. तुम्ही म्हणाल की आपले स्वतःची कोणी प्रशंसा करते, कोणाला विचारा तुम्ही कुठे होतात हे आणि त्याची काय जबाबदारी घ्यायला लागते, कशा प्रकारचं ते असलं पाहिजे हे फक्त आणि फक्त भंतेजीला माहिती आहे. का माहित आहे की त्या विनयशील देशामध्ये राहिले. भगवान बुद्धाचं जे अतिशय महत्वपूर्ण असणारं आचरण जे आहे, आचरणाचे जे नियम आहेत ते विनयपिटकामध्ये आहे आणि तो विनयपिटक थायलंड देशाने जोपासलेला आहे. आजही त्यांच्या देशामध्ये थोडासा जर नियम इकडे तिकडे जर झाला तर मग तो महास्थवीर जरी भंतेजी असेल तर त्याला उचलून जेलमध्ये टाकतात आणि त्या नियमाचं पालन करतात. विचार करा तुम्ही, अशा प्रकारच्या देशामध्ये भंतेजी 18 वर्षापर्यंत राहिले. गहन प्रचंड अशा प्रकारचा धम्माचा अभ्यास केला आणि ते प्रचंड धम्माचं ज्ञान घेऊन भंतेजी आपल्या मायदेशी आले, महाराष्ट्रामध्ये आले आणि औरंगाबादला स्थिरावले. औरंगाबाद म्हणूनच गेले, औरंगाबाद मध्ये झाले. बऱ्याच जणांना माहित नसेल की भंतेजीचं मूळ गाव कोणतं आहे. इथून आपल्या बाजूलाच आहे अंधेरा. पण असं असतं की जोपर्यंत डोंगराच्या दूर आपण जात नाही तोपर्यंत डोंगराची विशालता समजत नाही, कळत नाही, जवळ असलं नाही कळत, दुरून कळते. तर तशा प्रकारे आजही समजा चांगल्या भिक्षूंना चांगलं जर काम करायचं आहे तर भंतेजीच्याच नेतृत्वामध्ये करतात. आणि म्हणून आपण पूर्वीच्या कालावधीमधलं पाहतो, जास्त वेळ घेत नाही, पूर्वीच्या कालावधीमधलं पाहतो आपण की धम्मविनय टिकून ठेवणारे फक्त 700 भिक्षू होते. किती होते? 700 भिक्षू होते. आणि धम्माचं उल्लंघन करणारे किती होते? 10,000 होते. मग त्याने आपल्या स्वतःला मायाने म्हटलं आणि मग आमच्यापेक्षा कमी आहेत, संख्येने कमी आहेत म्हणून याला हिन्याने म्हटलं. पण सद्धर्म कोण टिकून ठेवला? या कमी लोकांनी टिकून ठेवला. आजही तोच आपल्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आजही ज्यांना असं वाटतं की आमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, आमच्या जीवनाचं मंगल झालं पाहिजे, पैसेच काय साऱ्या गोष्टी नाही आहेत, अजिबात नाही आहेत. पैशाला बरेच कामं होतात, तो भाग अलग आहे, पण पैशामुळे साऱ्या गोष्टी होतात असं अजिबात नाही आहे. तर खरं जर काही जर कल्याण जर होत असेल तर ते आपल्या स्वतःच्या आचरणानं होतं आणि ते आचरण भंतेजीमध्ये आहेत आणि तेच आचरण त्यांच्या संपर्कात येणारे मग उपासक असतील, उपासिका असतील त्यांना शिकवतात. 5 नवे पैसे मागत नाही. आणि म्हणून जेवढं मिळालं तेवढेच गोष्टी आपल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या, बाकीचं अजिबात कोणाला काही कंपल्शन करायचं नाही, कोणाला कुठल्या प्रकारचं हे करायचं नाही. तर या ठिकाणी ते भंतेचे आचरण पाहून बोट भंतेजी करायला वारंवार विनंती केली. मी भंतेच्या सोबतच इथे आलो, माझ्या समोर रजिस्ट्री करून दिली. रजिस्ट्री झाली त्यावेळेस होत पण नव्हती, अर्धा एकर जमिनीची मुश्किलनं झाली, त्याचं काय पुण्य यायचं. रजिस्ट्री झाली आणि भंतेजीनं ते स्वीकारल्यानंतर काळा वेळाला अनुसरून निसर्गाचा नियम आहे. आई आजारी झाल्या आणि आई म्हणाले की भंतेजी आणि मग इथं मला अपेक्षित असणारी मूर्ती बसवा, इथे मला अपेक्षित असणारी त्या थोड्या ऍक्टिव्हिटीज राबवा. भंतेजी आईकडे पाहिला, अरे आईच्या चित्तात चेतना खूप चांगली आहे, खूप श्रद्धावान आहे आई. आणि म्हणून थायलंडवरून अतिशय सुंदर असणारं बुद्धरूप या ठिकाणी भंतेजीने आणून बसवलं. ते पाहता क्षणी आईचे डोळे भरून आले, खूप खुश झाल्या. माझ्या जीवनाचं समज झालं. म्हणजे काही खाता येत नव्हतं तर भंतेजीनं त्यांना तो सारण्याचा प्रयत्न केला तर भंतेजीच्या हातच खाल्ला. मी सोबतच होतो. ह्या साऱ्या गोष्टी मला जवळून पाहता आल्या आणि म्हणून अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने स्वतःच असणारं दान त्या आईने भंतेजीच्या मागे लागून यासाठी की यांना जर मी दान देते तर माझं दान हे सत्पात्री करते, मला त्याला अधिक पुण्य मिळेल. आणि या ठिकाणी जेवढ्या धार्मिक ऍक्टिव्हिटीज होत जातील तर त्या पुण्यक्रमामध्ये नक्कीच
माझा काही वाटा असेल, माझा काही हिस्सा असेल, ही त्या चित्ताची चेतना, अगदी कुशल चेतना. आणि त्यामुळे आपल्याला आज या ठिकाणी हे सुंदर हा प्रोग्राम होत असताना आपल्याला आईची आठवण केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या आईच्या प्रती एक कृतज्ञता म्हणा, त्या आईच्या कुशल कर्माचं अनुमोदन म्हणा. निश्चितच या ठिकाणी काहीच नव्हतं तर सुंदर अशा प्रकारचा बगीचा फुलवण्याचं काम या ठिकाणी पूज्य बोधीपालोजी महाराज भंतेजीने केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून तृप्ती रमेश जाधव या वैद्यकीय अधिकारी आहेत, MBBS चिखली येथे. त्यांना सूचना आहे की त्यांनी समोर येऊन पूजनीय भदंत बोधीपालोजी महाराज भंतेजी भिक्षू संघामध्ये ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांच्या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना सूचना आहे. आणि पुण्य है महाफलदायी, वज्र समान कठोर है, अचंचल पर्वत की भांति ये कठिन जीवरदान, ये कठिन जीवरदान. जब हो शासन बुद्ध का, जब हो जन्म मानव का, तभी तो संभव वो पाता है, ये पुण्य का अवसर आता है, ये कठिन जीवरदान. हाँ, ये कठिन जीवरदान. अरहंतों का ध्वज है, वैराग्य का ध्वज है, बुद्धों का ये ध्वज है, ये पवित्र जीवर ओम, ये पवित्र जीवर ओम. पती पत्नी आणि त्यांची मुलं सुद्धा खूप वेळ देतात, सेवाही करतात, दानही करतात असा हा घोरपडी परिवार आहे. साधो साधो साधो. सर्वतच ठोंबरे परिवार आणि भंडारी परिवार यांनी भिक्षू संघाला पिण्यासाठी लागणाऱ्या ज्या पाण्याच्या बॉटल आहेत, मग त्या रॅलीमध्ये असतील, इकडं असतील, त्या सर्व त्यांनी दान केलेलं आहे. त्याच्या या परिवारातील सर्व सदस्यांना सूचना आहे की आपण समोर येऊन भिक्षू संघाला ते मनसावाली साधो साधो साधो. आता ते जिथे कुठे उत्पन्न होतात तर त्यांना चारही दिशेने धनसंपत्तीची प्राप्ती होते. आपण अनुमोदन केलं पाहिजे, आपण त्याची संमती दिली पाहिजे, आपण खुश झालं पाहिजे. आपण त्यांच्या साधो साधो साधो. येथील मस्के परिवार यांनाही सूचना आहे की त्यांनी अल्पवरास दान दिलं होतं, त्यांनाही सूचना आहे की आपण समोर येऊन भिक्षू संघाचं कुठे स्वागत करायचं आहे. मस्के परिवारात साधो साधो. आधी कार्यक्रम होऊच लागला तर या कार्यक्रमामध्ये आपलंही दान असावं. आणि बऱ्याच जणांना हे माहिती आहे की शिवराचं दान केल्यानं पुण्य मिळत आहे, पण या कार्यक्रमात जे जे दान केलं त्याचं पुण्यच मिळते. पण आता काही काहीची थोडीशी मानसिकता म्हणा किंवा सायकॉलॉजी म्हणा. आता एकनाथ गवई आणि संगीता रंगनाथ जाधव या परिवाराच्या वतीने भिक्षू संघाच्या ठिकाणी दान होत आहे. म्हणा साधो साधो साधो. दुसरा एक उद्देश असा आहे की ते सर्व भंतेजीलाच स्वीकारायला लावायचं, यासाठी की खूप जणांना हे वाटतं की आमचं भंते सोबत होतं गोष्टी हे चिवर जरी भंतेची स्वीकारतील पण राहुल भंतेजीवर सोडून बाकीच्या भंतेजीला ते देणार नाही. त्याच्यामुळे ज्याची त्याला मिळणारच आहे, पण स्वीकारताना मोठे भंतेजी स्वीकारतील का तर त्यांच्या साधो साधो. त्यानंतर रेखा अशोक पंडागळे करायचं या थोडसे लोक आता हे जे मी नाव घेत आहेत हे त्यांचं वैयक्तिक चिवर आहे. साधो साधो साधो. मला साधू म्हणायच्या अगोदरच माझ्या म्हणण्यापेक्षा तुमचा जास्त आवाज आला पाहिजे, म्हणजे मला म्हणायची गरज नाही पडणार. साधो
साधो साधो. आता ते म्हणते ते करता नव्हते. यायचं जे दान झालं बाजूला ठेवा म्हणा साधो साधो साधो. तरी भट्टीजीने तुमच्या पोराची व्यवस्था केली होती तेव्हा मग साधो साधो. हे पितू राहुल यांचे जन्मदाते माता पिता आहेत. आपलं पोटचा गोळा भिक्खू संघासाठी दान करतात. खूप मोठं पुण्यकर्म असतं. अशांच्या 7 पिढ्या दुर्गतीला जात नाही असं सम्यक संबोध म्हणतात. असे अनंत साधो साधो. तद्वतच साधो साधो. देवराव गोळे सर यांनी दान केलेलं आहे. अश्मते रंजना प्रदीप पैठणे आले का? साधो साधो. विजया प्रशांत इंगळे लोकोत्तरा महाविहाराचे सन्माननीय विश्वस्त दान देऊन ते पुण्यकर्म अर्जित करत असतात. म्हणा साधो साधो साधो. यानंतर अश्मती दानराज मॅडम यांनी सुद्धा 10,000 रुपये या कार्यक्रमासाठी दान केलेले आहे. आलेले असतील तर त्यांना सूचना आहे की आपण समोर यायचं आहे. आणि यानंतर आता मी थोडंसं का लवकर व्हावं या उद्देशाला अनुसरून 8-10 लोकांचे नाव घेत आहे. जे जे हजर असतील त्यांनी पटकन उठायचं करण्यासाठी त्यांना अवसर दिला जात आहे. झालं. हां. यानंतर सुभाष मघाडे सर, दीपक साळवे सर, तद्वतच भीमनगर वार्ड क्रमांक येथून 2100 रुपये दान दिले त्यांनी. त्यांचे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी याचे. बुद्धिस्ट कॉलनी सेलू यांनी 3600 रुपये दान केलेले. त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे जे हजर असतील. रेखा अशोक पण लागले. कृष्णा बोर्डे, प्रज्ञा बिपिन हिंगळे पंडागळे, उपचाला संदीप दादो साधो साधो. लवकर शूटिंग करू. हो ठीक. साधो साधो. बुद्धिस्ट कॉलनी सेल इथून आलेले उपासक उपासिका भिक्खू संघाचं स्वागत करत आहे. अशी एक प्रथा होती गुरुच्या कालावधी. तर तसं आपण केलं पाहिजे. भरतीचे आणि आणखी ठिकाणी आलो होता. हे व्यवस्था केलं. सेलूद वरून आले. थोडे क्रॉस व्हा. साधो 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 साधो. यानंतर उषा अंबादास जे हजर आहेत. साधो साधो स्वागत. साधो साधो. बनसोडे परिवार आणि उषा डोंगर तो कार्यक्रम सक्सेस होतो. या ठिकाणी जे उपासक येतात तर ते दान देणारे आहेत. आपल्या ठिकाणी काही रंजनाताई खंडारे त्यासाठी ताईने 20,000 रुपयाचं दान दिलेलं आहे. करायचंय. सर्वांनी बसले अनुमोदन करा. विकास भारत कुमार कस्तुरे, संजय अंबोरे, नंदेश जगदेव गवई, दिलीप सुखदेव इंगळे, प्राध्यापक विजय वाकोडे कस्तुरे, सहदेव निकाळजे, वनिता रमेश भोसारे, तृप्ती राहुल इंगळे यापैकी जे हजर असतील स्वागत करायचे. याचे हजर आहेत ते सर्वांनी. पुष्पा सुखदेव जाधव, अश्विनी अशोक पंडागळे, सुनीता प्रमोद जाधव, अलका वानखेडे, करुणाताई राजाराम गवई, संगीता चव्हाण आणि विशाखा भालेराव. तर यानंतर वैशाली सुनील मस्के,
विनोद वानखेडे, निशा राजू वाकोडे, सारिका राहुल खरात, प्रमिला विद्याधर गवई, लक्ष्मीबाई प्रल्हाद इंगळे यापैकी जे हजर असतील त्यांनी समोर येऊन भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे. ब्लँकेट आणि परिष्कार आणलेला आहे. त्यांना सूचना आहे की आपण इथून येऊन उभं राहायचं आहे, प्रदान करायचं आहे. आलेले आहेत त्यांनी खूप छान दान आणलेलं आहे. मला सर्वांनी साधू साधू साधू. हे सुद्धा परिष्कार आणलेले आहेत. त्यांना सूचना आहे आपण समोर. लक्ष्मीबाई प्रल्हाद इंगळे साधू साधू. रेणुका साधू साधू साधू. सोनाले विनोद गायकवाड, बाबूराव साळवे, संतोष पैठाणे, बीजी चव्हाण, सचिन साळवे, ज्योती सरदार, कौशल्य प्रकाश गवई, दत्तात्रय सुसर, शिलाबाई सरदार, सुमन भगवान जाधव, शशिकला साहेबराव जगजगना, तद्वत जितेंद्र इंगळे, निशा राजू. हस्तपरिष्कार आणि रेणुका समाधान भंडारे, भिक्षापात्र रंजना शशिकांत भंडारे. साधू साधू साधू. मला साधू साधू साधू. आई इकडे बघ एकदा. या कार्यक्रमासाठी काही गावाच्या वतीनं दान केलेलं आहे. चव्हाण, पुष्पाताई सतीश चव्हाण, रवी चव्हाण, सर्व बाजूमधून गजानन नगर चिखली येथून महिला मंडळ, पुरुष मंडळ या ठिकाणी भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे. मी अगोदर भालगावचा नाव घेतलेला आहे. भालगावची काही जास्त आले नाही वाटतं. राऊतवाडी चिखलीमध्ये येथे एक राऊतवाडी आहे. तिथले उपासक उपासिका आपल्या समोर बघा, समोर बघा. त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. भिक्षू संघाचं स्वागत करायचं आहे. भीमनगर येथील, चिखली येथील भीमनगर मधून आहे. आणि म्हणून आपण दान साधू साधू. किंवा आसाम येथून सुद्धा उपासक उपासिका आलेले आहेत. माळगाणी येथून सुद्धा उपासक उपासिका आलेले आहेत. आणि नागझरी येथून सुद्धा. चला आता साधू सर. या उपासक उपासिकांनी समोर बघा. या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. संभाजीनगर येथून उपासक उपासिका माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि जरी आम्ही इकडच्या अंधेऱ्यावर संघाचं स्वागत करायचं आहे. कोण इकडे तिकडे जाऊ नका. सुंदर अशा भोजनाची व्यवस्था आहे. स्वागत करायचं आहे. एक मिनिट काकू मागवा थोडं. लवकर लवकर घ्या. झालं गर्दी नका करू यार इतकी. साधू साधू. आता सध्या पुढचं दान देण्यासाठी करतो. साधू साधू. त्यांच्या ठिकाणी सन्मान करत आहेत, स्वागत करत आहेत. आपण त्यासाठी सुद्धा सर्वांनी अनुमोदन करावं. म्हणा साधू साधू साधू. इकडे पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत नाही, मला नाही सांगता येणार. पण विनयपीठकामध्ये भिक्षू संघाला असे सम्यक संबंधाचे निर्देश तोडून त्यांनी न बोलवता तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तर याही वेळेस वर्षवास चालू असताना वर्षवास तोडून 7 दिवस त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उपदेश करता येतो. तर अशा प्रकारे हे एक पुण्यकर्म असते की ज्यांनी ते
भिक्खू संघासाठी आजीवन आपला मुलगा आणि मुलगी दान केलेली असते, म्हणून त्यांचा सन्मान करणं हे उचित आहे, शोभनीय आहे, कल्याणकारक आहे, लाभदायक आहे. तर त्यासाठी हे तुम्हाला एक थोडंसं सांगावं लागलं आणि ते पुढे चालून धर्माचे दायक बनले. एवढं दान देऊन सुद्धा दायक झालं नव्हतं सम्राट अशोक. ज्यावेळेस मुलगा आणि मुलगी दान केली त्यावेळेस तो महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यास संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी माझ्या कठीण चिवरदाना निमित्तानं, या उत्सवाच्या निमित्तानं पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो जे माझे उपाध्याय आहेत, त्याच्यामुळं मला या जीवनामध्ये बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. असे माझे पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो माझे गुरुजी यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर आपली धम्मदेशना संपवून दुसऱ्या कार्यक्रमासाठी जे भंतेजी निघून गेले ते सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. असे पूजनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो यांना सुद्धा अभिवादन करतो. त्याचबरोबर उपस्थित माझे आचार्य पूजनीय भदंत काश्यपजी महाथेरो यांचं खरोखरच मोठे भंतेजी तर आहेतच, ते वडीलच आहेत, पण त्याच्या खाली जर का पाहिलं तर एक मोठा बंधू म्हणून, वडील बंधू म्हणून जे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून मला मार्गदर्शन करतात. ज्या ज्या वेळेला काही अडचण भासते, काही मार्गदर्शन घ्यायचं असते तर निश्चितच भंतेजी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. असे माझे आचार्य पूजनीय भदंत काश्यपजी महाथेरो. त्याचबरोबर सर्वच वडीलधाऱ्यासारखेच आहेत. जरी जन्म देणारे माझे आई वडील आहेत जे उपस्थित आहेत, परंतु या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टीची अडचण भासते, हे जे वडील असतात जन्म देणारे, गृहस्थी जीवनामध्ये असणारे, त्यांना याविषयी काही कल्पना नाही. परंतु या जीवनामध्ये जीवन जगत असताना जे पूजनीय भिक्खू संघ असतात तेच वेळोवेळी मार्गदर्शन करतात, योग्य तो मार्ग ते आपल्याला काढून देतात. असे असलेले उपस्थित पूजनीय भदंत मनायुजी थेरो, पूजनीय भदंत धम्मानंदजी थेरो, पूजनीय भदंत संगपाल थेरो, पूजनीय भदंत विनयशीलजी, पूजनीय भदंत संगानंद, पूजनीय भदंत कुलदीप, पूजनीय भदंत धम्मरतन, बंते इद्दीपय्यो, उपस्थित सर्व भिक्खू संघ आणि सामनेर संघ, सर्वच आम्ही एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये म्हणा, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणा, सर्वांच्याच आम्ही कामात पडतो एक दुसऱ्याच्या. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या भिक्खू संघामध्ये आल्याच्या नंतर कुठल्याच प्रकारचं कुळ, आडनाव असेल किंवा गाव, जिल्हा, हे सर्वच भिक्खू ज्या वेळेला एकत्रित येतात तर यांचं गाव म्हणा, जिल्हा म्हणा, कधीच हा एक नसते. तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन अत्यंत खरंच महत्त्वाचा हा विषय आहे की जरी अनोळखी जरी असले तरी असं भासत नाहीये की ते कुठले आहेत, काय आहेत. सर्व प्रकारची ते काळजी घेत असतात. म्हणून संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला, जो पूजनीय भिक्खू संघ भूतकाळामध्ये होऊन गेलेला आहे, जो पूजनीय भिक्खू संघ भविष्यामध्ये उत्पन्न होणार आहे, जो पूजनीय भिक्खू संघ या वर्तमान काळामध्ये आता सध्या आहे, अस्तित्वात आहे, अशा तिन्ही काळातील भिक्खू संघाला मी अभिवादन करतो. कठीण चिवरदान महोत्सव आपण पाकेने उपासक उपासिका पावसाच्या त्या कालावधीमध्ये येत होते, धम्म ते श्रवण करत होते. त्याचबरोबर महत्त्वाची काळजी या वर्षवासाच्या कालावधीमध्ये घ्यायला पाहिजे उपासक उपासिकांनी, ते निश्चितचपणे त्यांनी परिपूर्ण केली. माझ्या भोजनाची व्यवस्था, माझ्या चिवराची व्यवस्था,
माझ्या राहण्याची, माझ्या कुटीची व्यवस्था, माझ्या औषध पाण्याची व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था भालगाव व चिखलीतील सर्व परिसरातील उपासक उपासिकांनी ते परिपूर्णपणे केलेली आहे. पण एक भावना त्यांच्यामध्ये पुन्हा आहे की जे लोक वर्षभर भंतेजींना विचारत नाहीत, पण मात्र वर्षवासाच्या कालावधीमध्ये आमच्या घरी भंतेजी आले पाहिजे, बाकी वर्षभर ते कुठे गेले तर चालतील. यौवन जगले ते सुद्धा तुमचं एक दानच आहे. एका दिवसाचं मला जीवनदान देणे तुम्ही भोजनच्या माध्यमातून. जे जे काही वेगवेगळे या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज होतात किंवा जे जे काही महत्वाची या ठिकाणी कामं होतात, ज्या ज्या वेळेला गरीब श्रीमंत कोणी का असू द्या, मी ज्यांच्या घरी भोजनाला जातो किंवा प्रत्यक्षपणे जे कोणी लोक या ठिकाणी विहाराला येतात, तर जेही आपल्या परीनं आपल्या सर्वांना जे काही दान ते भंतेजींना देतात, त्याची कल्पना तुम्हाला नसताना सुद्धा त्याच दानाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे विकासाचे कामं त्याच दानामधून ते केले जात असतात. पण अशा लोकांचं ते नाव येत नाही, ते थोडे थोडे असतात. पण असं तुम्ही कधीही भासून घेऊ नये की आमचं कधी नाव येत नाही म्हणून. तुम्ही जेही काही देता तुमच्या नजरेस हे सर्व काही दिसत आहे. तुमच्या दानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी सगळे हे काम होत आहे. म्हणून आपण श्रद्धायुक्त चित्तानं सदैव भंतेजी या विहाराला, कुठलेही भंतेजी असो, आपण निश्चितपणे दान देऊन त्या विहाराचा आपण विकास केला पाहिजे. बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट आहेत वेगवेगळ्या परिसरातील, त्याच विहाराला का जावं, त्याच विहाराला का जावं, असा जर का विचार सम्राट अशोकांनी जर का केला असता तर आपल्याला ते 84,000 ते धम्मस्तूप विहार हे जे आपण ऐकायला ते कधीच मिळाले नसते. आपलं ते दायित्व आहे. विहार कुठलंही असो, कुठल्याही परिसरातील ते भंतेजी असो, त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण योग्य ते आपल्याला जसं पचेल त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे, आपण ते दान दिलं पाहिजे, आपण सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आपण कुठल्याही विहाराला जाऊन कुठल्याही परिसरामध्ये कुठलेही भंतेजी असतील तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. हा कार्यक्रम असताना ज्या ज्या उपासक उपासिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली, अशा सर्वांचं मी धन्यवाद देतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. माझ्यावरती अनुकंपा करून या ठिकाणी उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ या ठिकाणी आला असता मी सर्व भंतेजींना अभिवादन करतो व वेळ कमी असल्या कारणामुळे पूजनीय बदंत बोधिपालो महाथेरो यांना विनंती करतो आपणा सर्वांना धम्मदेशना देऊन उपकृत करावं. साधो झोपा गेल्या का? आता फ्रेश होऊन प्रसन्न मनाने बंदेचे धम्मदेशना ऐकायचे. या ठिकाणी नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. असे सन्माननीय न्यायाधीश जज मॅडम आलेले आहेत. त्यांना सूचना आहे की या मॅडम भिक्खू संघाचं स्वागत करतील. सोबतच आयदे सर आहेत. सरांनाही सूचना आहे की आपण सोबत यावं. साधो 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 किती दिसते. ज्या दिवशी पोळा असतो त्या दिवशी बळच बैलाच्या तोंडात ते पूर्णाच्या पोळ्या घालते. बळच या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. पोळ्याच्याच दिवशी एकदा पोळा संपला रे संपला की त्याच्याकडून काय चुकलं की संख्ये कशाची पोळी गेली आणि कशाच काय असं काहीसं पाहायला होतं. तर एवढं तर नाही म्हणा, पण काही असं न करून थोडं थोडं तसं वाटतं जरा. तर हे वाटणं आमचं दूर व्हावं. सर्वांनी नियमितपणे विहारामध्ये येऊन धर्मश्रवण करू येतोच भिक्खू संघाची काळजी घ्यावी हीच एक अपेक्षा. आणि भंतेजी आम्ही थोडंसं जास्तच बोललो. भंतेजी सोबत थोडीशी माफी मागून भंतेजीला विनंती करतो की भंतेजीने तुम्हा सर्वांना उपदेश करावा. पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्तर. तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा
सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्षू संघ आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले भदंत सत्यानंद महास्तवे, काश्यप महास्तवे, धम्मानंद महास्तवे, मनायू महास्तवे, कुलदीप, भदंत कुलदीप, भदंत संघपाल खेळो, भदंत विनयशील, भदंत संघानंद, भदंत उपाली, भदंत धम्मरतन, बनते दीपयो, बनते धम्मदीप, बनते विपस्सी, बनते बुद्धशरण, बनते संघप्रिय, भिक्खुनी शासन प्रीती थेरी आणि इतर सर्व पूजनीय भिक्खू संघ. हे नाव कदाचित मागपुढे झाले असतील नाव घेताना, तरी भिक्खू संघाने त्याच्यामध्ये कधी अपमान मानू नये. तुमचं नाव भिक्खू संघामध्ये घेतलं हेच तुमचा गौरव आहे. आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, दान देणारे, कार्यक्रमामध्ये उपस्थित होणारे, कमी दान देणारे, जास्त दान देणारे, पण दान देणारे, असा इथं एकही व्यक्ती नाही की ज्यांनी दानामध्ये आपला सहभाग नोंदविलेला नाही. त्यामुळे सर्वच दानी आहेत. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पारमितेप्रमाणे, दानाप्रमाणे सर्व दानी, श्रद्धावान उपासक उपासिका. एवढा मोठा धम्म कशासाठी? दुःख मुक्तीसाठी. दुःख उत्पन्न होतं ते सांगितलं, सुख उत्पन्न होतं ते सांगितलं. मग त्यासाठी शिलाचं पालन करावं. जे काही विकार आहेत, जे काही क्लेश आहेत, जे काही द्वेष आहेत मनामध्ये, लालच आहे, लोभ आहे, तृष्णा आहेत, वासना आहेत, विकार आहेत, हे सर्व उच्चाटन करण्यासाठी भगवंताने समाधी शिकवली. सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे मनाची, कुशल चित्ताची एकाग्रता, सजगता. समाधी शिकवली सगळे विकार नष्ट करण्यासाठी. प्रज्ञेचा विकार नष्ट झाले की प्रज्ञा उत्पन्न होते. प्रज्ञा उत्पन्न झाली तर कसं जगावं, कसं जगून काय करावं, काय करू नये याचा जो बोध होतो तो प्रज्ञेमधून होतो. आणि प्रज्ञेचा विकास झाला तर मनुष्य निर्वाणपद प्राप्त करतो. निर्वाणपद म्हणजे जन्म मरणाचं जे काही भावचक्र आहे ते तो तोडतो प्रज्ञेच्या बलाने. दुःखमुक्त होतो, अर्हत बनतो, निर्वाणपद मिळवतो. आणि हे दुःखापासून मुक्त होण्यासाठी अत्यंत आवश्यक तथागतांचा सद्धम्म निर्वाण पदापर्यंत नेण्यासाठी, अर्हत बनण्यासाठी, दुःखमुक्तीचं भावचक्र तोडण्यासाठी, संसार चक्र तोडण्यासाठी हा तथागतांचा सद्धम्म निर्वाणपद मिळून तो प्राप्त करण्यासाठी आपलं ध्येय असावं, आपली इच्छा असावी, आपलं अधिष्ठान असावं, आपला संकल्प असावा. आणि हा मार्ग चालण्यासाठी तुमच्यामध्ये सम्यक दृष्टी असावी. जर सम्यक दृष्टी असेल
सम्यक संकल्प असेल, सम्यक तुमचा प्रयत्न असेल, तर निश्चितच तुम्ही उपासक उपासिका सर्व प्रकारचं सुख मिळू शकतं, निर्वाणपद मिळू शकतं, दुःखमुक्त होऊ शकतात आणि माणसाच्या जीवनाचे ध्येय उद्देश प्राप्त करू शकतात. भिक्खू संघसुद्धा धम्मविनयाचं पालन करून आणि उपासक उपासिकासुद्धा पंचशीलेचं पालन करून आपल्या जीवनाचं सर्व सुख दुःखापासून चिंता रहित होऊन आपलं जीवन जगू शकता. मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली तर तुम्ही भिक्खुनी संघामध्ये भिक्खू संघामध्ये प्रवेश करू शकता आणि तेथे तुम्हाला निर्वाण हमखास मिळू शकतं. ते भिक्खू संघसुद्धा निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आपापल्या ज्ञानाने, आपापल्या पारमितेनं, आपापल्या कुशल कर्माने, आपापल्या धम्मविनयाने. तर भगवान बुद्ध म्हणतात, मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मोक्ष तुम्हाला तुमचा मिळवावा लागेल. या गोष्टीचं आपण ध्यान ठेवून आपल्या माणसाचं भूमी म्हणजे मनुष्यभूमीचं आपण हित करावं, कल्याण करावं, संधीचा फायदा घ्यावा. मनुष्याचं जीवन दुर्मिळ आहे, त्याचा उद्देश फायदा आपण समजून घ्यावा आणि त्यासाठी प्रयत्न करावा. हीच तुमच्या सर्वांच्याबद्दल सदिच्छा आहे आणि धन्यवाद. हां, तर म्हणजे 4:21 झाले. तर निश्चितच आता तुम्हाला सुट्टी मिळू शकते. चिंता करू नका. जे ऐकलं ते ध्यानात ठेवा, जे खाल्लं ते पोटात ठेवा. समाधान, सुख, शांती, आनंद मिळेल. हा, थोडंसं काही आपल्या ग्रामीण भागामध्ये ठराविक कालावधीपर्यंत उपासक बसतात, दिवसाकडे पाहतात आणि भोजनाचं पुढे तिकडे ध्यानात ठेवतात. तर असं जे आहे ते, त्यामुळे बरेच जण उपासक उठले. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. पण दुसरा मुद्दा असा पण आहे की कार्यक्रम एका दिवसाचा आहे आणि त्याच्यामध्ये जर काही मिस झाला तर त्रास 12 महिन्याचा आहे. मग 12 महिने त्रास कोण घेईन बाबा? तर त्यासाठी थोडंसं आताच त्रास झालेला बरा. तर त्यामुळं एका 2 मिनिटासाठी या ठिकाणी थोडंसं सांगू इच्छितो. आपले सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सूचना आहे. परिहार साहेब त्यांनी समोर येऊन भिक्षू संघात स्वागत करायचे. वेळोवेळी विहारासाठी ते मदत करत असतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून. मागच्या वेळेला आपल्या विहारासाठी सोलार लॅम्प त्यांनी दिला. अशोक बोर्डे, भीमराव खरात, सुलतास भाऊ, उत्तमराव तायडे, दादाराव गवळी, प्रशांत जाधव, वनिता अजयराव मोरे, सुमन साहेबराव जाधव, लता सोलटकर अवचार, लहाने साहेब, अर्चना डोंगरदेवे, रेखा लोहाळे, दीक्षा मिसाळ, अर्चना जयदीप डोंगरदेवे, जया दीपक साळवे, प्रसाद गवई, स्वप्नील राजू जाधव, वसालाबाई बोरकर, प्रमिला अरुण खरात, वंदना राजेश गवई, उषा विजय पवार, कुसुमताई गवई, शोभा अरुण हिवाळे, सविता रवींद्र आंभोरे, सागर गवई, सीमा संजय पवार, पंचफुला आंभोरे, छाया बोरकर, बडगेताई, स्नेहल पारखे पारवे आणि नीता येवले. तर या उपासकांचे नाव थोडेसे वाचून दाखवायची बाकी होती, त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता सर्वांनी हात जोडून बसा, पण त्याचे आशीर्वाद देतील. तत्पूर्वी थोडंसं राहिले, थोडंसं सॉरी हां, थोडंसं भिक्षू संघाचा हो शिवराचं पण आहे होय. तर हे नाव राहिले होते. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान नरवडे,
प्राध्यापक सुभाष राऊत, राहुल पवार, रवींद्र उमाळे, अर्जुन बोर्डे या सर्व उपासकांनी आपल्या या कार्यक्रमासाठी सेवा दिलेली आहे चांगल्या प्रकारची. किरण ठाकरे अनुदान द्यायचं आहे ते. यामध्ये रेखा पंडागळे आई, सुमन गवई, भंडारी आई, कुसुम जाधव, वैशाली वानखेडे, जाधवताई, गजबीताई, बोर्डेताई, संगीता जाधव, बनसोडीताई, साधो 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 म्हणा साधो. त्यानंतर दुसरं नाव आहे महावीर भंतेजी, महावीर फेरो. साधो साधो साधो. यानंतर भगवंत धर्मानंद. हा इकडे बघूया कॅमेराच काढून घेऊ. सातवा त्या सर्वांनी ज्यांचं झालं ते बाजूला उभे राहा. या दुसऱ्या दोघे जण या भगवंत विनय सेठ. भीमाचा त्याग ठेवा ध्यानी, करू नका भीमाशी बेईमानी. भीमाचा त्याग ठेवा ध्यानी, करू नका भीमाशी बेईमानी. लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे, लाचार झाले कारे बलवान तुम्ही वारे. प्रत्येकाने बना स्वाभिमानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी. प्रत्येकाने बना स्वाभिमानी, मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी. सांगा भीम कुणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांशी भिडला हो. सांगा भीम कुणासाठी लढला, भल्या भल्या पंडितांशी भिडला. तुमचा नवा इतिहास घडला, एक क्षण ही वाया ना दवडला. संसाराची झाली धूळधानी, प्रत्येकाने बना स्वाभिमानी. प्रत्येकाने बना स्वाभिमानी, मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी. उपासिका यांना स्तुती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते. यानंतर ज्यांना बिलकुल संघाला दान करायचे ते करू शकते. बिलकुल संघाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सोबत जय प्रदा आणि